नमस्कार. 8 ते 8:30 वाजले आहेत आणि माझ्या मुलीची मधीच काहीतरी फरमाईश असते की पाणीपुरी खायची, पाणीपुरी खायची. पाणीपुरी खायची. मार्केटला गेलं तर तिला 30 रुपयामध्ये 5 ते 6च पाणीपुरी देतात. मग तेवढ्याशा पाणीपुरीमध्ये तिचं पोटही भरत नाही, काहीच नाही. आणि आपल्याला जास्त काही हे करायला परवडत पण नाही. मग असं ठरवलं की आपण घरीच करूया. मग ही 30 रुपयाच्या दुकानामधनं रेडीमेड पाणीपुरी आणलेली आहे. मला प्रश्न पडला होता की हे फुगतील की नाही, पण एकदम चांगल्या प्रकारात फुगले आहेत, मस्त फुगले आहेत. तर चला मग मी आता घरच्या घरी तिला पाणीपुरी बनवून देणार आहे. एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रंची झाली आहे बघा. आवाज सुद्धा येतोय. एकदम क्रंची आहे. मी इथं कुकरला वाटाण्याची डाळ लावून घेतली आहे. तर ते आता मस्त प्रकारे 3-4 शिट्ट्या त्याला पण, कारण एकदम अशी बारीक झाली पाहिजे, व्यवस्थित शिजली पाहिजे, म्हणून मी 4 ते 5 शिट्ट्या काढणार आहे. आता नंतर सामान काढ. ही आहे चिंच, आणि हे चिंच मी गावाकडनं फ्रीजमध्ये आणून ठेवलेली. तर ह्या 2 ते 3 चिंच आहेत. हे आपण पाण्यात भिजत टाकू. याचे छिलके काढून घेऊया. एकदम गावाकडची चिंच आहे. तोंडाला पाणी सुटलं ना, घ्या. याच्यात मी 1 ग्लास पाणी टाकले आणि मी साखर टाकणार आहे. माझ्याकडे गूळ नाहीये, तर तुम्ही गूळ सुद्धा ह्याच्यात टाकू शकता. आणि गॅसवर व्यवस्थित, म्हणजे ती चिंच एक प्रकारची शिजलीच पाहिजे. आणि नंतर ते आपण पाणी गाळून घेणार आहोत. याच्यात थोडासा फ्रूट कलर सुद्धा आपण टाकणार आहोत, जेणेकरून चटणीचा कलर हा लाल येईल. चिंचामध्ये थोडासा फ्रूट कलर टाकलाय आणि ते शिजायला ठेवली चिंच. त्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं. आता आपण तिखट पाणी बनवून घेणार आहोत. मी याच्यात अद्रकीचा छोटासा तुकडा टाकलाय, 4 मिरच्या आणि एवढीशी कोथिंबीर. आणि आपण या तिखट पाण्यामध्ये 2 जलजिऱ्याचे पॅकेट सुद्धा टाकणार आहोत. आणि ह्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे पहा, जलजिरा 2 पॅकेट टाकलेत आपण. आता आपण याच्यात 1 ग्लास पाणी घातलेले. आता याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊ. हे झालं आपलं तिखट पाणी तयार. आता आपण मसाला बनवूया. आता आपण यात शिजलेल्या डाळीमध्ये मीठ टाकून घेऊया आणि ग्लासाने एकदम व्यवस्थित अशी बारीक करून घेऊया. एकदम छान अशी बारीक झाली आहे. हॅलो, तर ही आहे झाली आपली पाणीपुरी तयार. मी खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवलाय, तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सगळी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद.